आता बातमी आहे ईडीनं केलेल्या कारवाईची। 138 कोटींच्या नोट फॉर वोट प्रकरणामध्ये ईडीनं मोठी कारवाई केली। मुंबई, मालेगावसह गुजरातमध्ये सुद्धा 7 ठिकाणी ईडीनं छापेमारी केलेली आहे। नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतून 13,50,00,000ची रोकड या सगळ्या प्रकरणात जप्त झाली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, या सगळ्या ईडीच्या मोठ्या कारवाई संदर्भात आणखी काय तपशील? रिद्धी, प्रामुख्याने जर बघितलं तर लोकसभेला वोट जिहाद हा मुद्दा मालेगावमध्ये चर्चेला आलेला होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर नोट जिहाद हा मुद्दा उपस्थित झालेला आहे। त्यावरनं वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप देखील करण्यात आलेले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नामको बँक नाशिकच्या मालेगावमधील जी शाखा आहे त्यामध्ये जवळपास 13.5 कोटीहून अधिकची रक्कम यामध्ये ठेवींच्या रूपानं रोख रकमेतनं काढण्यात आलेली होती आणि त्याचा वापर नोट जिहादसाठी केला गेला अशा स्वरूपाचा आरोप करण्यात आला होता। थेट ईडीनं यामध्ये दखल घेत या सगळ्या संबंधी कारवाई केलेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहे आणि यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे नामको बँकेच्या मालेगाव शाखेचे जे सहव्यवस्थापक आहे त्यांच्यासह आणखी एका कर्मचाऱ्याला देखील ताब्यात घेतलेला आहे। इतर आरोपी आणि सोबतच बँकेचे जे सहव्यवस्थापक आहेत त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असताना जवळपास 13.5 कोटी इतकी रक्कम ईडीच्या ताब्यामध्ये आहे। त्यामुळे अधिकची जी रक्कम बाकी आहे जवळपास 150 कोटी असलेली ही रक्कम आहे, त्यापैकी अगदी क्षुल्लक अशी रक्कम ईडीच्या ताब्यात लागली। आणखी रक्कम ईडीच्या ताब्यात लागण्याची शक्यता आहे। पुढील काळामध्ये ईडीकडनं कसा तपास केला जातो हे बघावं लागेल। मात्र प्रामुख्याने याचे धागेदोरे जे आहे ते महाराष्ट्रापुरतेच नाहीये तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील जाऊन पोहोचलेले आहे। त्यामुळे ईडीचा तपास आणि आणखी इतर कुठल्या यंत्रणेद्वारे केला जातो का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। रिद्धी, निश्चित किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।